नाही. कसं चर्चा करायची असं काही केलं असतं तर तेवढं सरकार बघायला मिळालं असतं. त्याची एकच गोष्ट सत्य नाही असं जर तुम्हाला दिसलं तर मला असं वाटतं अशा फसणार नाही काही अर्थ नाही. ही गोष्ट खरी आहे की निवडणुका आणि तो कालावधी सोडल्याच्या नंतर कधी काही केंद्राचे मंत्री असोत काही उद्योजक असोत हे भेटत नाहीत असं मी काही म्हणणार नाही. आणि ही जी गोष्ट खरी आहे की अनेक वेळेला मी अजित पवार यांना घेऊन सुद्धा अनेकांच्या भेटी त्यांना एक माहिती हवी त्यांच्या ओळखी व्हाव्यात या दृष्टीने करत असते. आणि अशा वेळेला म्हणजे देशाचे गृहमंत्री त्यांना मी एकदा काही 3-4 वेळेला भेटलं असेल. शिष्टमंडळी घेऊन भेटलं. महाराष्ट्राच्या उसाचा धंद्याचे काही प्रश्न होते त्या संदर्भात त्यांना मी जाऊन भेटलो. त्यांच्या घरी जाऊन भेटलो. शेवटी मी सार्वजनिक जीवनात काम करतो. संसदेचा सभासद आहे. लोक मतदारसंघात किंवा राज्यात काही इश्यूज रेज करतात आणि त्या इश्यूजनं काही मार्ग काढायची आवश्यकता असते. अशा वेळेला निर्णय घेण्याचा अधिकार असलेले जे घटक आहेत त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं हे गरजेचं असतं. पण सुसंवाद ठेवला भेटला याच्यातून लगेच काहीतरी कारस्थानच करत होते असं म्हणण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून मी सुरुवातीलाच उत्तर दिलं की प्रत्यक्ष काय घडलं, असं काही घडलं का, असं काही राज्य स्थापन केलं का, मग हे नसेल तर असे प्रश्न काढायची का. पण मुळात यामध्ये अदानींचं नाव आल्यामुळे म्हणजे अमित शहाना भेटणं हे साहजिक आहे. राजकारणामध्ये वरिष्ठ पदावर बसलेल्या नेत्यांना भेटावंच लागणार. पण अदानींच्या घरी का भेटले हा एक खूप मोठा प्रश्न चर्चेला जातोय. तर त्याला काय उत्तर असेल तुमचं? अदानींच्या घरी मी अनेकांच्या घरी भेटतो. रतन टाटा होते त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या घरी कधी कधी भेटत असतो. किंवा महाराष्ट्रातले जे मुख्य उद्योजक आहेत किर्लोस्कर किंवा या लोकांच्या घरी मी अनेकदा जात असतो. आजही जातो कधी संधी मिळाली तर. आणि अदानी यांची महाराष्ट्रामध्ये ओळखी इन्व्हेस्टमेंट आहे आणि ओळखी इन्व्हेस्टमेंटचे आणखीन काही त्यांच्या काही नवीन प्रकल्प काढण्याचा विचार आहे. आणि महाराष्ट्रातली त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मी ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला गोंदिया आणि भंडारा या परिसरामध्ये विद्युत निर्मितीचे मोठे प्रकल्प त्यांनी टाकले होते. त्याचं उद्घाटन मीच केलेलं होतं. त्या भागामध्ये कोळशाच्या काही खाणी डेव्हलप करण्याचा विषय होता. त्याच्यात त्यांनी लक्ष घातलं. केंद्र सरकारने ते काम त्यांना दिलं त्यावेळेला. त्यावेळेला काही भाजपचं सरकार नव्हतं आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं. त्या संदर्भात काही कार्यक्रम होते. त्या कार्यक्रमाला मी गोंदियाला स्वतः गेलेलो होतो. त्यामुळे जे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठं काम करू इच्छितात अशांच्या कामाला भेटी देणं त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं या गोष्टी गरजेच्या असतात राज्य होईल. सर, राज्याच्या सगळ्या सध्याच्या राजकारणावर नजर टाकता आणखी एक प्रश्न येतो तो म्हणजे रेवडीला जे विरोध करत होते ते आता उघडपणे जास्तीत जास्त लोकांना थेटपणे देण्यासाठी आणि मग लाडकी बहीण सारखी योजना असेल किंवा अनेक योजना या थेट बेनिफिट देणं अशा स्वरूपाचं जे राजकारण होताना पाहायला मिळतं त्याकडे तुम्ही कसं बघतात? कारण राज्याची आर्थिक स्थिती ही डबघाईला आहे असं चित्र एकीकडे येतं आणि एकीकडे पैसा खूप मोठ्या प्रमाणावर वाटला जातो. लोकसभेच्या ज्यावेळी निवडणुका आल्या आणि त्या काळामध्ये मोदींनी सतत एक गोष्टीची मागणी केली की मला 400 जागा द्या, 400 फार. आणि ह्या 400 फारचा त्यांचा मागण्याचा आग्रह हा आम्हाला कोणा काही संशय निर्माण करणारा होता. सरकार बनवायचं असेल तर 588चे लोकसभेची स्टेट असेल त्याला 400ची गरज भासत नाही. त्याच्यामध्ये 51% 55% लोक जरी आले तरीसुद्धा सरकार बनवू शकते. असं असताना ते 400 म्हणत होते. आणि ती 400 का त्यांच्या काही सहकार्याने सांगितलं
त्यांचे ते हेगडे नावाचे सहकारी ते राज्यमंत्री होते आणि कर्नाटकातले होते. त्यांना प्रश्न हा विचारला होता तेव्हा त्यांनी स्वच्छ सांगितलं की जोपर्यंत 400 सदस्य आम्हाला मिळत नाही तोपर्यंत संविधानात आम्हाला काही परिवर्तन करायचं ते करता येणार नाही. अशा प्रकारचं त्यांच्या दुसऱ्या सरकारी राजस्थानमधल्या एक महिला संसद त्यांनी हेच उत्तर दिलेलं होतं. उत्तर प्रदेशमधल्या त्यांच्या आणखीन एका संसदेच्या सदस्यांनी हेच उत्तर दिलं होतं. आणि त्यामुळे साहजिकच आम्हाला लोकांच्या निर्देशामुळे असायला की 400चा जो आग्रह चाललेला आहे याचा अर्थ या देशाच्या डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला खिलवाड करणं, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना हवं तसं परिवर्तन करणं हा त्याच्यामध्ये दृष्टिकोन दिसतोय आणि त्याला आमचा सक्त विरोध होता. त्याची भूमिका आम्ही सतत या निवडणुकीमध्ये घेतली. सर, तुम्ही सातत्यानं संविधान बचाव असा आघाडीचा नारा आहे, संविधानासाठी म्हणून लोकसभेत पण खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. पण तुमच्यावर म्हणजे राज ठाकरे असो किंवा इतर जण थेटपणे आरोप करतात की तुम्ही जातीयवादी आहात आणि तुम्ही महाराष्ट्रात जातीयवादाची पेरणी खूप मोठ्या प्रमाणावर केली आणि त्यातून राजकारण केलं. याला तुमचं काय उत्तर असेल? सर दाखवावे ना, पण तुम्ही विकासाचं काही बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी घेतली? आज जातीवादाचा विचार केला. माझ्या नेतृत्वाखाली जो काही पक्ष चालत होता, जे काही शासनही चालत होतं कधी काही, त्यावेळेचे निर्णय काय सांगतात? पुन्हा कुणाला आम्ही लोकांनी प्रोत्साहन दिलं? आम्ही अनेकांना प्रोत्साहन दिलं. म्हणजे मला आठवतं आहे की त्यावेळेला आमच्या पक्षामध्ये विधिमंडळामध्ये नेतृत्व करण्याच्या संबंधी निवड करायची वेळ आली होती. आम्ही कोणाकोणाला निवडलं? मधुकर पिचड यांना नेता बनलं, छगन भुजबळ यांना नेता बनलं, अशी यादी देऊ शकेल 25 लोकांची की जे विविध जातीचे जमातीचे त्याच्यामध्ये आदिवासी असतील, दलित असतील, ओबीसी असतील, या सगळ्या आमच्या निर्णय आहेत हे स्पष्ट करतात की नेहमी आम्हाला लोकांचा दृष्टिकोन हा व्यापक होता आणि तो व्यापकच आहे. जे काही गृहस्थ बोलत आहेत राज ठाकरे, त्याला आधार काय मला माहिती नाही. एक ठोकून द्यायचं एखादं स्टेटमेंट पुन्हा पुन्हा 10 वेळेला एखादी गोष्ट बोलली तर लोकांना काहीतरी असेल बा असं वाटतं आणि तोच त्यांचा हेतू असावा. या प्रश्नाला त्यांचं उत्तर स्पष्टीकरण असतं की एका कार्यक्रमामध्ये पवारांनी फुले टोपी वापरा, पुणेरी टोपी वापरू नका, पगडी वापरू नका अशा स्वरूपाचं विधान केलं आणि सखा आदेश दिला म्हणून ते जातीयवादी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तो कार्यक्रम काय होता? तो फुल्यांचाच कार्यक्रम होता. फुल्यांचा कार्यक्रम, फुल्यांच्या विचाराचा कार्यक्रम, त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मला स्वतःला फुले पगडी घातली, माझ्या वरच्या अन्य सहकार्यांना घातली आणि त्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर मी जरूर म्हणलं की माझ्याही लोक या ठिकाणी घातली, याचा मला आनंद आहे. दुसरी तोफी हे काही कुठल्या जातीचं धर्माचंही लक्षण नाही आहे आणि त्यामुळे फुलेच पगडी वापरा आणि त्याचा एक आनंद आहे अशा प्रकारचं वाक्य तुम्ही टाकलं तर लगेच आपण जातीवादी होतो. महात्मा ज्योतिबा फुले यांचा संबंध जीवनाचा अक्षरशः समाजातल्या सगळ्या घटकांना घेऊन जाणार होता. त्यांनी कधीही जे सुलभ जातीवर आधारित अशी स्टेटमेंट केलेली माझ्या वाचनात नाही आणि त्यामुळेच आम्हाला सगळ्यांच्या दृष्टीने ते एक आदराचं व्यक्त होत होतं. तर त्यांचा विचार, त्यांचा एकंदर राहण्याचा फेराव याबद्दल कुणी काही केलं तर लगेचच त्याला जातीवादी म्हणून त्या संबंधीचे उल्लेख करायचे याला काही फारसा अर्थ नाही. सर, म्हणजे आता ठाकरेंचाच विषय निघालाय म्हणून पुढच्या प्रश्नाकडे येतो. छगन भुजबळ म्हणतात की शिवसेना जी पहिल्यांदा फुटली ती पवारांनीच फोडली, कारण माझ्यात काही ताकद नव्हती शिवसेना फोडण्याची, पवारांमुळे शिवसेना फुटली. मी कोणत्या भाषेत होतो? मी शिवसेनेत नव्हतो.
त्यावेळी माझी जबाबदारी काय, मी आमचा जो विरोधी पक्ष आहे त्याला शक्ती द्यायचं काम माझं आहे, तर त्यांना कमकुवत करायचं काम माझं आहे. मला आमचा पक्ष हा मजबूत करायचा असेल तर त्या पक्षाला दुर्गावरणाच्या संबंधी काम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, ज्या संघटना आहेत, त्याच्यावर आमचा आघात राहणार. त्याच्यापेक्षा आपली शक्ती वाढेल कशी याची खबरदारी मी घेणार. आणि ज्या वेळेला आम्हाला लक्षात आलं की छगन भुजबळ आणि त्यांचे काही सहकारी या पक्षामध्ये अस्वस्थ आहेत, ते बाहेर पडायच्या नादात आहेत, ते संपर्क साधू इच्छितात, जरूर मी संपर्क साधला आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही.